भारतासह 5 देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेत प्रस्ताव आहे। रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफचा हा प्रस्ताव आहे। अमेरिकन सिनेटमध्ये 86-11 अशा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झालाय। भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजानचा यात समावेश आहे। तर रशियाकडून 15% पेक्षा कमी नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या 15 युरोपियन देशांना 100% शुल्कातून सवलत देण्यात आली आहे। रशियाच्या तेलातून होणारे उत्पन्न कमी करून त्याची युद्ध लढण्याची क्षमता कमकुवत करणं हाच या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। जून 2026 मध्ये भारताने रशियाकडून विक्रमी अशी 52.4 कच्चं तेल आयात केलं। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, अमेरिका सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या देशावरती टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र रशियावरती टॅरिफ लावण्याचं कारण युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध, त्या दरम्यान सगळ्यात मोठा फटका हा भारताला बसताना पाहायला मिळतो। एकीकडे आपल्याला माहिती आहे की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने तेलाच्या किमती सातत्याने वाढत असताना भारताने रशियाकडनं सवलतीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलं होतं। साधारण जून 2026 मध्ये 26.1 लाख बॅरल प्रतिदिन आपण कच्चे तेल खरेदी करत होतो। भारतात एकूण तेल आयातीच्या एकूण 52% तेल आपण जर आपण पाहिलं तर रशियाकडनं खरेदी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्या दरम्यान आता रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या देशांवरती टॅरिफ लावण्याची घोषणा या कायद्यातून अमेरिकेने केलेली आहे। साधारणपणे रशियाचा एकूण विचार केला तर 18% तेल भारत खरेदी करतो, चीन 34% करतो, स्लोवाकिया हा 10%, हंगेरी, अझरबैजान साधारण 10% करतो। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 15% पेक्षा कमी तेल खरेदी करतात रशियाकडनं किंवा इतर वस्तू खरेदी करतात त्यांच्या युरोपियन देशांना सवलत देण्यात आली आहे। मात्र भारतासारख्या देशावरती एक प्रकारे 100% शुल्क टॅरिफ लावले जाऊ शकते असं हे विधेयक आहे। आणि विशेष म्हणजे अमेरिकेतील जे सिनेट आहे, तिथले खासदार आहेत, तिथल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर भारताला मोठ्या प्रमाणात इंधनासाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहावं लागतं। त्या दरम्यान आता हे विधेयक आल्यानं भारतासाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार आहे तसं विधेयक त्यांच्या सिनेटनं मंजूर केलंय आणि यालाच भारत आता कसं सामोरं जातं हे पाहावं लागेल।